नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दुसऱ्या पोएमचा ॲप्रिसिएशन पाहणार आहोत. इयत्ता 12वी इंडियन व्ह्यूअर्स. मागील व्हिडिओमध्ये आपण पहिल्या पोएमचं ॲप्रिसिएशन पाहिलं, या व्हिडिओमध्ये दुसरं, आणि या पुढील व्हिडिओमध्ये आपण सगळ्या पोएम म्हणजे एक एक करत सगळ्या पोएम संपवणार आहोत. आपल्याला याच्या नोटिफिकेशनसाठी आपण चॅनल सबस्क्राइब करा. पण यापूर्वी चॅनल सबस्क्राइब केलं असेल तर पुन्हा करू नका, आणि मात्र तुमच्या मित्रांपर्यंत, माझ्या सगळ्या आदरणीय शिक्षक बंधू भगिनींना, त्यांच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ निश्चितच शेअर करा आणि कमेंट करा. पॉइंट्स कोणते कोणते आहेत हे मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितले होते, तरी सुद्धा पॉइंटच्या बद्दल आपण अगोदर चर्चा करूया. There are 8 points about the poem, about the poet, about the title, theme, style or the language or the poetic devices, special features, moral or message or significance, opinion or conclusion. हे जरी 8 पॉइंट्स तुम्हाला इथं दिसत असले, पण ऍक्टिव्हिटी शीट मध्ये जर तुम्हाला वरचे 3 पॉइंट किंवा वरचे 2 पॉइंट एकत्र केलेत, अबाउट द पोएम, अबाउट द पोएट एकत्र करून टाकलं, तर मात्र तिथं सेपरेट लिहिण्याची तुम्हाला आवश्यकता नाही. कारण हा क्वेश्चन नंबर 3B मध्ये 4 मार्क्स साठी विचारला जातो. सो इट इज व्हेरी इझी टू गेट 4 आउट ऑफ 4 मार्क्स, अँड इट्स व्हेरी सिंपल. खूप याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखं, पाठ करण्यासारखं नाहीये. नाउ वी विल सी पॉइंट टू पॉइंट. पोएम नंबर 2, इंडियन व्ह्यूअर्स. फर्स्ट पॉइंट about the poem. Indian Viewers is a short and narrative poem written in form question and answers. ही पोएम शॉर्ट आहे, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही शिकलायत, आणि क्वेश्चन आन्सर मध्ये विचारलेलं आहे. क्वेश्चन विचारलं जातं आणि त्याच्यानंतर तिकडनं ते व्ह्यूअर्स असतील ते आन्सर्स देतात. इट ऑल्सो शोज ट्रॅडिशन अँड कल्चर, particularly importance of the colors during the journey of life and its stages. याच्यामध्ये जी काही परंपरा आहे, आपली संस्कृती आहे, त्याचं महत्व इथं सांगितलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काही कलर्स आहेत, त्या कलरचा आपल्या प्रत्यक्ष जीवनामध्ये काय इम्पॉर्टन्स आहे आणि ते कोणत्या स्टेजला आहे. रेड कलर कोणत्या स्टेजला, व्हाईट कलर कोणत्या स्टेजला, या पद्धतीने. So this is about the poem. Now second point. Second point is about the poet. Sarojini Naidu, rightly called as Nightingale of India. आता हे काही तुम्हाला कुठून नवीन आणावं लागणार आहे का हे वाक्य? No. It is given in the introduction of the poet or poem. सुरुवातीला पोएम सुरू होण्याच्या अगोदर जी माहिती दिलेली असते पोएटची, त्याच्यामध्ये हे दिलेलं असतं. हर पोएट्री इज मार्क्ड विथ द ट्रू सोल ऑफ इंडिया. त्यांना नाइटिंगेल ऑफ इंडिया म्हटलं जातं. त्यांच्या पोएट्री मार्क्ड विथ ट्रू सोल ऑफ इंडिया म्हणजे या अशा पद्धतीने आहेत. शी शोज फिलॉसॉफी ऑफ लाईफ, जीवनाचं तत्वज्ञान ते आपल्याला त्यांच्या कवितेमधून दाखवत आहेत. सो दीज थिंग्स आर गिवन इन द इंट्रोडक्शन ऑफ पोएट. नाउ नेक्स्ट पॉइंट about the title. All of you know the title. The title Indian Viewers focuses on the life of Indian viewers. या टायटल मधून आपल्याला जे काही भारतीय विणकर आहेत त्यांच्यावर फोकस केलेला दिसतोय. The title indicates that, किंवा the title shows that the poem is about Indian viewers and the variety of clothes that they have to view according to occasions. या पोएम मध्ये आपल्याला काय सांगितलंय की ते इंडियन व्ह्यूअर्स काय करतात, वेगवेगळ्या ऑकेजन नुसार, वेगवेगळ्या प्रसंगानुसार त्या कलरचे ते कपडे विणतात.
आणि ते सिम्बलाइज केलेलं आहे. सुरुवातीला जन्माच्या वेळेस, नंतर मिडल एज, त्याच्यानंतर आपलं लास्ट म्हणजे ओल्ड एज. तर याला कोणते कलर सिम्बलाइज करतात ते या ठिकाणी दर्शवलेलं आहे, ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. सो दॅट्स वाय symbolism is also there. Theme. In this poem, the poetess speaks about 3 stages of life and connection with different colors and different parts of the day. सकाळ, दुपार, संध्याकाळ. बर्थ, मिडल एज अँड ओल्ड एज यांच्यामध्ये कंपॅरिझन म्हणजे कनेक्शन. बर्थ इज द फर्स्ट स्टेज अँड ब्ल्यू क्लॉथ इज ओव्हन इन द मॉर्निंग. जसं आपला पहिलं म्हणजे सुरुवात जीवनाची सुरुवात बर्थने होते, दिवसाची सुरुवात पहाटेने होते आणि त्याला इंडिकेट करतोय ब्ल्यू कलर. फॉर मॅरेज ग्रीन कलर अँड पर्पल वेल इज ओव्हन इन द इव्हिनिंग. मधल्या स्टेजमध्ये मॅरिड लाईफ सांगितलेला आहे की ज्याच्यामध्ये लग्नाच्या प्रसंगी ग्रीन अँड पर्पल कलर वापरला जातो आणि ते संध्याकाळी. अँड फायनली व्हाईट श्राउड, ते कफन वगैरे जे काही म्हणतो आपण त्याला, फॉर डेड इज ओव्हन ॲट नाईट. दिवसाचा शेवट रात्र असतो, आपल्या जीवनाचा शेवट ओल्ड एज असतं आणि त्याला आपल्याला माहिती आहे की शेवटी पांढऱ्या कपड्यामध्ये बॉडी लपेटली जाते आणि म्हणून तिथं व्हाईट कलर घेतलेला आहे. तर या पद्धतीने इथं आपल्याला सिम्बलाइज केलेले आहेत वेगवेगळे कलर. नाव स्टाईल, द लँग्वेज और पोएटिक डिव्हाइसेस. याच्यामध्ये कोणते रायमिंग स्कीम आहे, कोणते रायमिंग वर्ड्स आहेत किंवा फिगर्स ऑफ स्पीच कोणते वापरले आहेत ते सांगायचं असतं. द पोएट हॅज युज्ड सिंपल लँग्वेज. इट्स रिअली व्हेरी सिंपल लँग्वेज. द पोएटेस हॅज युज्ड व्हेरी सिंपल बट स्वीट रिदमिकल लँग्वेज. याच्यामध्ये स्वीट रिदमिकल लँग्वेज आहे. द पोएम इज फुल ऑफ म्युझिकल वर्ड्स लाईक हॅल्सन, प्लुम्स अँड फिदर्स. हे म्युझिकल वर्ड्स आहेत. द राईम स्कीम ऑफ द पोएम इज AABB फर्स्ट स्टांजा, AABB सेकंड स्टांजा अँड थर्ड स्टांजा ऑल्सो सेम. तुम्ही एकदाही लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. AABB असं लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. सिमिली, मेटाफर, रिपिटिशन, अलिटरेशन, दिस फिगर्स ऑफ स्पीच युज्ड इन दिस पोएम. अजून असतील कदाचित, पण इथं सगळीच्या सगळी लिस्ट देण्याची आवश्यकता नाही. नाउ नेक्स्ट पॉइंट 6, स्पेशल फीचर्स. द पोएट हॅज पेंटेड द पिक्चर ऑफ इंडियन व्ह्यूअर्स हु व्ह्यूज विदाउट टेकिंग रेस्ट ॲट डिफरंट टाइम्स ऑफ डे. सकाळी, दुपारी, सकाळी तो कंटिन्यू चालत असणारा, संध्याकाळ आणि रात्र, म्हणजे विदाउट टेकिंग रेस्ट पूर्ण दिवसभर वेगवेगळ्या कलर ने हे व्ह्यू करत असतात. दिस पोएम हॅज बीन युज्ड इमेजरी टू डिस्क्राईब द 3 स्टेजेस ऑफ ह्युमन लाईफ फ्रॉम बर्थ टू डेथ. मी तुम्हाला या अगोदरच सांगितलं, इमेजरी वापरलेली आहे, सिम्बल्स वापरलेले आहेत आणि म्हणून पोएम इज रिअली व्हेरी ब्युटिफुल. नेक्स्ट पॉइंट, moral or message. What is the moral or what is the message of the poem? Moral or message? The message of positivity throughout the poem. Our life is full of challenges. We must face difficulties and overcome them. Yes, okay, no problem. Now, next, opinion or conclusion. The poem gives the true picture of the Indian tradition. भारतीय परंपरेचं अगदी सत्य असं पिक्चर इथं सांगितलेलं आहे. सो आय एम इन्स्पायर्ड बाय रिडिंग दिस पोएम. कारण इट इज माय ओपिनियन, म्हणून मी इन्स्पायर झालोय. आय गेट द क्लिअर आयडिया ऑफ द रिअल सेन्स ऑफ इंडियन. द वर्ड्स आर सिम्पल अँड म्युझिकल. लगेच समजतील अशा प्रकारचे शब्द आहेत. आय लाईक दिस पोएम व्हेरी मच फॉर द रियालिटी ऑफ लाईफ. आणि जीवनाचं वास्तव इथं आपल्याला सांगितलंय. सो आय होप दॅट यू अंडरस्टूड दिस अप्रिसिएशन ऑफ द पोएम. मला आशा वाटते की तुम्हाला ते समजलं आणि तुम्ही याच्यानंतर मात्र हा व्हिडिओ इतर मित्रांना आणि सगळ्या विद्यार्थ्यांना शेअर करा. सो वन्स अगेन आय थँक्स टू यू.